नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात अतोनात नुकसान झालेलं आहे। मंगरुळ चव्हाळा या गावामध्ये आपण थेट दाखल झालेलो आहेत। रात्रीचा पाऊस, मुसळधार पाऊस कोसळला आहे आणि याच गावामध्ये तब्बल 7 फूट उंचावरून पाणी वाहलं। अनेक घरे कोसळली, जमीनदोस्त झाली आहे। घरे पाहू शकता आपण, जमिनीच्या लेवलमध्ये घर आलेलं आहेत। अनेक दुकाने सुद्धा या ठिकाणी पाणी या संपूर्ण घरामध्ये शिरलं आहे आणि अतोनात नुकसान झालेलं आहे। संपूर्ण या गावातील नागरिक सुद्धा रस्त्यावर आलेले आहेत। दुपारची वेळ आहे, आता पाऊस थोडाफार कमी झाला आहे। धरणातील पाणी थेट गावात शिरलं आहे। महिला जुळलेल्या आहे। आपण ताई, काय नाव सांगा आपलं, काय नुकसान झालं? नुकसान म्हणजे कागदपत्र, खाणं पिण्याचे सगळं व्यवस्था त्याच्यातच आहे। काहीच काढलं नाही आम्ही, सगळं पुरानं गेलं वाहून। कपडा लत्ता आता आमचं आता काहीच नाही राहिलं त्यातली। कधीची घटना आहे ही? हे कालची घटना आहे। काल 4 वाजता 4-5 वाजता मुसळधार पाऊस कोसळणार, प्रशासनाने काही माहिती दिली होती? काही दवंडी वगैरे? नाही, काहीच नाही, माहीतच नव्हतं आम्हाला। माहिती नव्हती म्हणून आम्ही घरातच होतो ना। आपल्या गावातील नुकसान झालंय, काही अधिकारी वगैरे काही प्रशासनाचे आले होते? नाही, कोणीच नव्हतं आलं। आम्ही स्वतः हात धरून काढलं, आम्हाला काढलं घरच्या लोकांना। आम्ही स्वतःच निघालो। आमच्या इथं छाती वेळाला पाणी झालं तेव्हा निघालो, आम्हाला माहितच नव्हतं पाणी आलं। 5 मिनिट काय नुकसान, किती लोकांचं नुकसान झालं, काय सांगाल? नुकसान आमच्या जे इथून एवढा जो एरिया आहे त्याचा गोनपुरे वार्ड नंबर 4 इथून एवढा थोडासा नुकसान झालेलं आहे आमचं भरपूर। त्याच्या नुकसानामुळे आमच्या घरातनी सर साप बी गेले, मोठे मोठे साप आहे आमच्या घरात आता सध्या हल्ली आहे। ते बी परट आहे सर वरीतनं। किती नागरिकांची वस्ती आहे? हे आता वार्ड नंबर 4 आहे, आता वस्ती सांगू शकत नाही। पुरा वार्ड नंबर 4 गेला आहे, वार्ड नंबर 4 मध्ये पूर्ण गेला आहे पाण्यात। काय प्रशासनाला काय मदतीची मागणी करायला? मागणी काय, आर्थिक मदत लागेल सर। आमच्या घरातून पाण्यात आमच्या घरी दाना पैस नाही राहिला, जेवायची बी नाही आम्हाला। सरपंच साहेबांनी दिलं तर काल संध्याकाळी जेवण। आता आम्ही लोकांच्या घरी चाललो जेवण करायला। गहू घेऊ आमचा 8-9 क्विंटल गहू, धान्य असा कागद डॉक्युमेंट सगळे गेले पाण्यात। आमचं पण तसंच झालं सर। नाव काय आपलं? सुरेश मसराम। काय नुकसान काय झालं? नुकसान तुम्ही बघू शकता काय नुकसान झालं आणि बाकीचे ते यांनी जसं सांगितलं तसं. संतोष जामकार, आमचं खूप नुकसान झालं आहे। कागदपत्र, लेकरांची पुस्तकं वगैरे सर्व गेलं आहे पाण्यानं वाहून। तर आम्हाला आता आम्ही रोडवर बसून आहोत सकाळपासून। कुठं जायची जागा नाही आम्हाला, कोणी खा प्यायला नाही, काहीच नाही। आम्हाला मदत हवी आहे। मंगरुळ चव्हाळा या गावामध्ये आपण आहोत। 2 दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे याच गावातील अनेकांची घरे कोसळली, नुकसान झालं आहे। चक्क संपूर्ण अन्न निवारा सुद्धा आपण या ठिकाणी आपण पाहिला आहे। त्यांची अपेक्षा, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला मदतीची याचना केलेल्या आहेत। प्रशासनाचे अधिकारी आले नाहीत, हे सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे। अतोनात नुकसान याच मंगरुळ चव्हाळा या गावामध्ये झालेलं आहे। प्रशासन मदत करेल का, हे आता समोर पाहावं लागणार आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधल्या सर्व मंडळामध्ये 8 महसुली मंडळ आहे, तर 300 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडला आणि त्यामुळं अनेक गावामध्ये घरामध्ये पाणी घुसलं, झोपड्यांमध्ये पाणी घुसलं, कोठ्यांमध्ये किराणा दुकान, रासायनिक खताचे दुकानं, शेतीमध्ये तर प्रचंड नुकसान आहे। म्हणजे अजून हे गावातून शेतात गेलेच नाही, कारण जाऊ शकत नाही, फसतं। शेतीमध्ये छाती पाणी होतं, 2-2, 3-3 फूट पाणी होतं आणि शेती आणि घर NDRFच्या निकषामध्ये, SDRFच्या निकषामध्ये फक्त 95,000पर्यंत घरासाठी मदत आहे। ते नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर, परंतु 1 लाखात आणि 95,000 काही नवीन घर बांधणं होत नाही। म्हणून आमची मागणी राहील, सरकारनं कमीत कमी 2.5 लाख रुपये पडलेल्या घरांना दिले पाहिजे आणि आजच्या आज 24 तासाच्या आत प्रति घर 5,000 रुपये तहसीलदारांनी दिले पाहिजे। तशी मागणी सुद्धा आम्ही तहसीलदारांकडे फोनद्वारे केली आहे। रात्री सुद्धा आम्ही संपर्कात होतो 12:30-1 वाजेपर्यंत। बेमळा धरणाचं पाणी आपण सोडायला लावलं 12:30 वाजता, म्हणून हा पूर काही ना लवकर ओसरला, नाही तर कमीत कमी आतापर्यंत हे पूर असेच राहिले असते आणि अजून जीवितहानी झाली असते। आणि म्हणून शेतीला कमीत कमी हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई, घराला कमीत कमी 2.5 लाख रुपये, जनावरं वाहून गेले, शेळ्या वाहून गेल्या, अनेक प्रकारचं मोठं पाईप लोकांचे स्प्रिंकलरचे पाईप वाहून गेले, लोकांना वावरातच ठेवले होते। अशी कल्पना नव्हती एवढा पाऊस येईल म्हणून। स्प्रिंकलर सेट वाहून गेले, ठिबकच्या नळ्या वाहून गेल्या, त्याचीही नुकसान भरपाई सरकारने दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आता अनेक लोक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत, त्यांची घरं वाहून गेल्यामुळे त्यांच्या स्थानिक प्रशासनाकडून काही राहण्याची निवारणाची व्यवस्था केली आहे? स्थानिक प्रशासनाकडून मला वाटते स्थानिक म्हणजे ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतच्या लोकांची 1-2 वेळची जेवणाची व्यवस्था हे करतात आहे। पण आता तातडीनं ग्रामपंचायतची इमारत, आम्ही शाळांमध्ये काही लोकांची व्यवस्था केली, ते स्थानिक गावकऱ्यानं केली। प्रशासन काही करत नसते, पटवारी लोक असतात, 10 वाजता आले, त्याच्यामुळं
प्रशासनाकडून काहीही मदत नाही. गावकरी स्वतःच्या सरपंच उपसरपंच मग तो कोणताही असो त्यांनी आपापल्या पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढी ज्यांची घरं पडली ज्यांचं ते निराधार झाले त्यांना गावकऱ्यांनीच मदत केलेली आहे. प्रशासनाकडून काही फारशी मदत नाही.